नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे। ती म्हणजे जगभरात प्रसिद्ध आणि सर्वांच्या खिशाला परवडणारी अशी एक स्वस्त आणि मस्त वडापाव रेसिपी। आता आपण बघूया त्याला लागणारे साहित्य। इथे मी 4 बटाटे बॉईल करून घेतले आहेत आणि त्याच्यासाठी फोडणीला मी ते लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, जिरं घेतलं आहे, इथे मी अर्धा आलं घेतलं आहे आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत। वडापावसाठी लागणारी आपण हिरवी चटणी रेडी करून घेऊया। लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि त्यात मी ब्रेड यूज करते। ब्रेडनी चटणीला असा घट्टपणा येतो। अर्धा ब्रेड यूज केला आहे मी आणि जिरा ॲड करते आणि थोडासा चवीनुसार मीठ ॲड करते आणि थोडासा पाणी यूज करते। तर मी बेसन घेतला आहे मोठे 2-2.5 चम्मच, त्यात थोडीशी हळद टाकते आणि थोडासा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ यूज करते आणि आपण मिक्स करून घेऊया। आणि पीठ जास्त पातळ नाही करायचंय, नॉर्मली थोडंसं असं आपल्याला घट्ट पाहिजे। मी थोडं त्यात पाणी यूज करते पीठ छानपैकी असं एकदम मिक्स झालं पाहिजे, असं सॉफ्ट करायचं आहे त्याला आपल्याला। तुम्ही बघू शकता। आता आपण पुढे मी तेल तापवायला ठेवला होता, त्यात थोडीशी मोहरी टाकते। आपल्याला भाजी रेडी करायची आहे वडापावची। आणि जी आपण चटणी रेडी केली होती ती मी ॲड करते। तुम्हाला मी जी स्टार्टिंगला चटणी दाखवली होती ती ॲड केली आहे। आता आपण कढीपत्ता टाकूया फोडणीमध्ये। छानपैकी त्याला परतून घेऊया आणि थोडीशी अशी मी हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ आणि मी बटाटा मॅश करून ठेवला होता तो आता या चटणीत मी मिक्स करते। छानपैकी याला आपण आता परतून घेऊया। गॅस एकदम स्लो ठेवायचा आपल्याला, भाजी खाली लागली नाही पाहिजे। आणि थोडीशी त्यात कोथिंबीर ॲड करते, छानपैकी अशी परतून घेऊया। आता मी त्या बटाट्याच्या भाजीचे असे गोळे तयार केले आहेत। आता बेसनाचा पीठही रेडी आहे। आता मी त्याच्यामध्ये डीप करून या तेलामध्ये एक सोडते। जो आपला
बेसनाचा पीठ राहिला आहे तो आता मी चिवड्यासाठी यूज करणार आहे आणि त्याची आपण लाल चटणी तयार करणार आहोत। अशा प्रकारे हा आपण तळून घ्यायचा आणि नंतर मी मिक्सरला त्याला बारीक करून घेणार आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट यूज करते आणि चवीनुसार मीठ, त्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे लाल तिखट टाकू शकता। आता मी मिरच्या फ्राय करून घेते। मिरच्या फ्राय करून झाल्यावर मी तुम्हाला वडापाव सर्व करून दाखवते। आपण जी हिरवी चटणी तयार केली होती ती मी इथे पावावर लावून घेते। आता ती आपण जी लाल चटणी बनवली होती चिवड्याची ती आता मी इथे लावते पावावर। नंतर फायनली आपला जो वडा तयार झाला होता तो ॲड करते। हा आपला वडापाव रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त चविष्ट वडापाव रेडी झाला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।